नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर DA हाईक अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 2% वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरू व पगार किती वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, DA हाईक अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 2% वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरू, पगार किती वाढणार पहा। DA हाईक न्यूज अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आलं आहे। वित्त मंत्रालयानं आता महागाई भत्ता 2% वाढवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे महागाई भत्ता 58%वरून 60%वर पोहोचला आहे आणि 60% महागाई भत्ता 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून जारी करण्यात नोटिफिकेशननुसार या प्रस्तावाला राष्ट्रपतीकडून अगोदरच मंजुरी मिळाली होती। बघा, 18 एप्रिलला महागाई भत्ता वाढीची घोषणा। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भाववाढीची भरपाई करण्यासाठी मूळ वेतन किंवा पेन्शनच्या म्हणजे सध्याच्या 58% दराने 2% वाढ करण्याचा निर्णय दिनांक 18 एप्रिल 2026 ला घेतला होता। केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्याचा म्हणजे DA आणि महागाई दिलाशाचा म्हणजे DR हे अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे। महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हीतील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी एकूण 6791.24 कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे आणि याचाच फायदा सुमारे 50.46 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 68.27 लाख पेन्शनधारकांना होईल आणि ही वाढ 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित स्वीकारलेल्या सूत्रानुसार करण्यात आली आहे। बघा, पगार किती वाढणार पुन्हा प्रश्नचिन्ह। केंद्र सरकारनं महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार आहे। एखाद्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन या ठिकाणी 50,000 रुपये असेल तर पगारात 1,000 रुपयाची वाढ होईल आणि मूळ वेतन 50,000 आणि 60%प्रमाणे महागाई भत्ता 30,000 रुपये मिळेल। म्हणजे महागाई भत्ता वाढल्यानं सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल। बघा, पुढे अपडेट काय सांगतोय, 3 महिन्यांचा फरक मिळणार। खरं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचा फरक एकाच वेळी या ठिकाणी मिळेल। एखाद्या कर्मचाऱ्याला 2% वाढीमुळे एका महिन्याच्या पगारात 1,000 रुपयाची वाढ मिळणार असेल तर त्याला 3 महिन्याचा फरक म्हणून 3,000 रुपये मिळतील। दरम्यानच केंद्र सरकार 7व्या वेतन आयोगानुसार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेते आणि या घोषणेस उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं, तर काही वेळा महागाई भत्ता फरक एकाच वेळी मिळाल्यानं या कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठी रक्कम मिळतं। बघा, 18 एक ठिकाणी पाहू शकता, 18,000 रुपये मूळ वेतन असल्यास पगार 360 रुपयांनी वाढेल, तर 25,000 पगार असणाऱ्यांच्या पगारात 500 रुपयाचे तर 36,500 मूळ वेतन असणाऱ्यांच्या पगारात 730 रुपये वाढतील। ज्याचं मूळ वेतन 1,00,000 रुपये आहे त्याचा महागाई भत्ता 2,000 रुपयांनी वाढेल तर त्यांना 1,50,000 रुपये मूळ वेतन मिळतं आणि त्याच्या महागाई भत्ता 3,000 रुपयांनी वाढेल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, एकूणच या ठिकाणी जी केंद्रीय कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी एका अर्थाने ही गुड न्यूज आहे। म्हणजेच 2% वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरू आहे। पगार किती वाढणार, नेमकं किती आणि कसं वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।